शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे जमा होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। सोयाबीन दरात मोठी घसरण, हमी भाव ही मिळेना, शेतकरी हवालदिल पदरात पडतात केवळ 4300 रुपये। खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन आणि कपाशीला कमी भाव मिळाल्याने राज्य शासनाने उत्पादकांना अर्थसहाय्य देण्याचे जाहीर केले आहे। त्यानुसार 29 जुलै 2024 रोजी जी.आर. निघाला, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान अजूनही जमा झालेले नाही। शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार सणानिमित्त 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान जमा होणार आहे। ई-पीक पाहणी करण्यासाठी आता 15 सप्टेंबर पर्यंत मुदत। शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक पाहणी करायची राहिली असेल तर तत्काळ करून घ्यावी। 2023 मधील 376 कोटी पीक विमा वाटप, उर्वरित 22 कोटी तातडीने वितरित करा। बीड जिल्ह्यात सन 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण 400 कोटी 24 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। त्यापैकी आतापर्यंत 376 कोटी 21 लाख रुपये पीक विमा वाटप केला असून संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे। उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपये तातडीने वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। गाय दूध अनुदान 2 महिन्यानेही मिळेना, उत्पादक चिंतित, डेअरी चालक संघाची मोठी कसरत। गाय दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदानाची घोषणा सरकारने 1 जुलै रोजी केली, मात्र या घोषणेस 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची दमडी सुद्धा मिळाली नाही। त्यामुळे अनुदान मिळणार की नाही याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे। MSP पेक्षा अधिक भावाने सोयाबीन विकणार, परभणी जिल्ह्यातील शिरशी येथील शेतकऱ्यांनी घेतली शपथ। मराठवाड्यात उद्यापर्यंत मुसळधारेचा अंदाज, राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज कायम। राज्याच्या काही भागात मागील 2 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। तर हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। कोथिंबिरीची एक पेंडी 80 रुपयावर, आवक कमी झाल्याने भाव वधारले। हरभरा डाळ ही गडाडली, फळ मार्केट मात्र स्थिरच। सततच्या पावसामुळे सोयाबीनचे उभे पीक सडले, बळीराजा हतबल। शेगाव तालुक्यातील खातखेड बोंडगाव शिवारातील प्रकार।